रिसेंटली क्लासमध्ये डेमोक्रेटिक पॉलिटिक्स आणि इकॉनॉमिक्स हे CBSE जे मोठे विषय आहेत त्याबद्दल काही डिस्कशन्स चालू आहेत. त्यांना एक टॉपिक आहे कॉल्ड ॲज मनी अँड क्रेडिट, म्हणजे पैसा आणि उधारी. सच अ सिनॉनिमस टर्म्स दीज टू आर अदर गो हँड इन हँड. सो त्यामध्ये मुलाने एका मला विचारलं की सर, तुमच्या सेशन्समध्ये बरेचदा बोलताना तुम्ही म्हटलात की यू कॅन टेक अ लोन फॉर अ हाऊस बट यू कॅनॉट टेक अ लोन फॉर बाईंग अ कार. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की तुम्ही हाऊस घ्यायला, तुम्ही प्रॉपर्टी घ्यायला तुम्ही लोन्स घ्या, पण तुम्ही कार घ्यायला, लग्न करायला, फॉर दॅट मॅटर ट्रिप करायला लोन्स घेऊ नका. व्हेरी सिम्पल रिझन फॉर इट. प्रॉपर्टी असेल, बंगला असेल, घर असेल, ह्या सगळ्या गोष्टींवरचं लोन जर घेतलं तर लोन रिपे केल्यानंतर वॉट एव्हर द व्हॅल्यू ऑफ द प्रॉपर्टी इज, दॅट इज ऑलवेज अन अप्रिसिएटेड व्हॅल्यू. सो मी लोन रिपे करतोय फॉर दॅट ॲसेट ज्याची व्हॅल्यू ओव्हर द पिरियड ऑफ टाइम काय होणार आहे, तर ती इन्क्रीज होत राहणार आहे, अप्रिशिएट होत राहणार आहे. ऑन द कॉन्ट्री, जर मी गाडीसाठी लोन घेतलं तर पुढच्या 5 वर्षात 7 वर्षांमध्ये जेव्हा मी त्या गाडीचं लोन EMI रिपे करत राहतो, त्याचा EMI मी रिपे करताना अनफॉर्च्युनेटली त्या गाडीची किंमत हळूहळू डेप्रिशिएट झालेली असते, पण EMI मात्र मी गाडीच्या ओरिजिनल कॉस्टवरतीच पे करत असतो. दॅट इज द डिफरन्स ऑफ टेकिंग लोन्स ऑर इन्व्हेस्टमेंट्स ऑन अन अप्रिशिएटिंग assets and depreciating assets. Understand everyone.